नवरात्राला सुरुवात होते आणि विविध ठिकाणी आता देवींच्या मूर्तीचं आगमन होतंय। आपण थेट दृश्य सध्या पाहतोय। खरं तर राज्यभरामध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय। अनेक जी सार्वजनिक मंडळं आहेत ती पूर्णपणे सजलेली आहेत। सध्याची जी दृश्य आहेत ती लोअर परेलची आहेत। तिकडनं आता या उत्सवासाठी मूर्ती घेऊन जायला सुरुवात झालेली आहे। कृष्णा औटी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। कृष्णा, मोठा उत्साह खरं तर बघायला मिळतोय। आता अगदी उद्यापासून या उत्सवाला सुरुवात होतीये। नक्कीच अमित, आपण पाहू शकतो उद्यापासून जे आहे ते नवरात्र उत्सवाला आपल्याला सुरुवात होणार आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो लालबाग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे जे नवरात्र उत्सव मंडळ जे आहे ते आपल्या देवीला आपल्या मंडपात डेकोरेशनसाठी सजावटी करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी उद्यापासून नवरात्रोत्सव सुरू होणार आहे। त्यानंतर एकंदरीत संपूर्ण मुंबईत आणि प्रत्येक मंडळात जे आहे गरबा उत्सव जो आहे तो गरबा, दांडिया, रासलीला खेळली जाणार आहे आणि त्यासाठी देखील मुंबईकर सज्ज झालेले आपण पाहू शकतो। लालबाग परळ या परिसरात आपल्या देवीला आपल्या मंडपात घेऊन जाण्यासाठी संपूर्ण मुंबईतील जे नागरिक जे आहे ते आपल्याला एकवटलेले पाहायला मिळतात। सर्वीकडे उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। नवदुर्गा जे आहे सणाची सुरुवात होणार आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परळ कलागंध आर्ट्स येथून जे आपल्या देवीला घेऊन जाण्यासाठी मंडपात सर्वच कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकताच एल्फिस्टन पूल जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे देखील मोठ्या संख्येने आपल्याला अनेक ठिकाणी दादर भागात असेल, लालबाग भागात असेल आपल्याला ट्रॅफिक पाहायला मिळतं। त्यासाठी मुंबई पोलीस देखील जे आहे ती सज्ज झालेली आहे। ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ नये म्हणून देखील मोठ्या संख्येने मुंबई पोलीस असतील आणि किंवा मुंबई वाहतूक पोलीस असतील या ठिकाणी सज्ज झालेले आहे आणि ट्रॅफिक कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये किंवा अडचणी या आपल्या देवीला मंडपात घेऊन जाण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नये देखील मुंबई पोलीस जे आहे ती सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अमित, नक्कीच आपण परळमधून ही सगळी दृश्य बघतोय। परळमध्ये आता नवरात्रोत्सवाची लगबग खरं तर बघायला मिळते। अनेक सार्वजनिक मंडळ जी आहेत ती मूर्ती घेऊन आपल्याला जाताना बघायला मिळत आहेत। मंडप सजलेले आहेत आणि आता या सगळ्या देवींच्या ज्या मूर्ती आहेत त्या विराजमान होतील। परळमधली सगळी दृश्य, पोलिसांनी सुद्धा वाहतुकीची विशेष काळजी घेतलेली आहे। कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पोलीस बघायला मिळत आहेत। मात्र भाविकांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळतोय कारण उद्यापासून नवरात्रोत्सवाची सुरुवात होते आणि ठिकठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा आपल्यासोबत। कृष्णा, खरं तर उत्साह तर अगदी आपल्याला बघायला मिळतोच आहे, मात्र वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कशी काळजी पोलिसांनी घेतलेली आहे? नक्कीच आपण उत्साहाला कुठेही गालबोट किंवा ट्रॅफिकमुळे या उत्साहामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ नये म्हणून देखील मुंबई वाहतूक पोलीस असेल आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस असतील हे या परळ वर्कशॉपच्या बाहेर जी आहे ती सज्ज झालेली आहे। ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात जी आहे ती गेल्या 3-4 दिवसांपासून किंवा जेव्हा परळचा एल्फिस्टन पूल जो तो बंद करण्यात आला आहे तेव्हापासून ट्रॅफिकची समस्या निर्माण होत होती। त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात मुंबई पोलीस दाखल झालेली आहे आणि ट्रॅफिक होऊ नये म्हणून अधिकची काळजी घेतली जात आहे मुंबई पोलिसांकडून। आपण पाहू शकतो अगदी नवरात्रोत्सव सार्वजनिक मंडळं जी आहे ती मोठ्या संख्येने परळ भागात दाखल झालेली आहे। त्याचबरोबर भाविक देखील या परळ भागात दाखल झालेले आहे। ट्रॅफिकची समस्या होऊ नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज झालेली आहे आणि अधिकचे मार्ग जे आहे ते वळवण्यात आलेले आहे। काही अगदी लालबागपासून ते भायखळापर्यंत जाणारे मार्ग जे आहे ते वळवण्यात आलेले, पर्यायी मार्ग जो आहे तो सुचवण्यात आलेला आहे आणि कुठेही या संपूर्ण आगमन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात मुंबईकर आणि त्याचबरोबर मंडळं जी आहेत ती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळतात। आपण अगदी दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो आपल्या लाडक्या देवीला जे आहे ते आपल्या मंडपात घेऊन जाण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर असतील आणि मंडळाचे कार्यकर्ते असतील या परळ वर्कशॉपमध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळत आहेत। अमित, निश्चित कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर उद्यापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आणि मुंबईमध्ये या सगळ्या ठिकाणी आता लगबग बघायला मिळते। परळमधली ही आपण सगळी दृश्य बघतोय। अगदी रेखीव अशी मूर्ती आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळते। सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये मोठा उत्साह या निमित्ताने